आताच नितेश राणेजींनी सांगितलं की आपल्या पैकी अनेकांचा गैरसमज आहे की मासेमारी ही मोठ्या प्रमाणात समुद्रातच होते। खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समुद्रातली मासेमारी महत्वाची आहेच, पण त्याच वेळी जवळपास 40% मासेमारी ही आपल्या देशामध्ये गोड्या पाण्यामध्ये होते आणि बंगाल सारख्या राज्यामध्ये तर 80% ही मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय हा गोड्या पाण्यामध्ये होतो। आंध्र प्रदेश सारखं राज्य, ज्या राज्याने अतिशय वेगाने याच्यामध्ये प्रगती केली आहे। आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती, फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो आणि विशेषतः पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या विदर्भातला भोई समाज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे। या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो। आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली। या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला, पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला। काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले। आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नीलक्रांती आणायची आहे, या नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे। त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत। आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत, तलाव आपल्याकडे आहेत, समुद्र आपल्याकडे आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला। आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल, मत्स्य व्यवसाय करता अनुषंगिक गोष्टी लागतात, त्याला प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्ड सारख्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील। आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायाला एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल।